येतोय. माझ्या पोटात कावळे ओरडतात. आपण जेवायचं का पटकन? दामिनी, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, विसरलीस? ओ सॉरी, मी विसरले. दिशा, तुला सांगितलेलं काम केलंस? येस सासू मॉम, मी खूप छान गिफ्ट आणलेत. आपल्या गेस्टना नक्की आवडतील. दिशा, पण ते गिफ्ट विथ रिस्पेक्ट द्यायचे असतात हा. नाही म्हणजे फुकट दिल्यासारखा करून काही उपयोग नाही आहे ना. ऑब्व्हियसली प्रीतम, विथ रिस्पेक्टच होणार त्यांचं सगळं. शेवटी ते किर्लोस्करांचे गेस्ट आहेत आणि मी पण आता किर्लोस्करच आहे ना. त्यामुळे त्यांचं वेलकम एकदम व्यवस्थित होईल. डोंट वरी. चांगलं आहे, पण मग एक काम करूया, गिफ्ट पण तुमच्याच हस्ते देऊ. वाव, दॅट्स ग्रेट सासू मॉम. इट्स माय प्लेजर. माझं पण. झाली का सगळी तयारी? हो झाली. वा, प्रीतम, हा. जा आपल्या गेस्टना घेऊन ये. हो आलं. श्रीकांत, हा? तू सकाळच्या गोळ्या घेतल्यास? नाही, सॉरी सॉरी सॉरी, विसरलो. वाटलंच होतं मला. चल. अगं मी घेतो ना. नको, माझा विश्वास नाहीये, तुला गोळ्या सापडल्या नाही. बर चल. दिलीपूट, तू का आलायस इकडे? हा? आणि काय रे मारुती, तू या घरातल्यांचा ड्रायव्हर आहेस ना, मग बंगल्याच्या बाहेर बसायचं, गाडीत बसायचं. बंगल्याच्या आत काय काम आहे तुझं? चला आउट. इकडे एकतर सासू मॉमचे खूप इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत जेवायला. तुम्ही पटकन सगळे यायच्या आधी बाहेर थांबा. चला निघा, गेट आउट. हॅलो हॅलो, तुम्ही? अरे यार, हे बघा, सगळे पहिले पटकन बाहेर व्हा. सासू मॉमच्या गेस्टचं जेवण झालं की उरलेलं जेवण मी तुम्हाला सगळ्यांना पोहोचवतं करेन. कळलं? गेट आउट, निघा. दिशा, तू त्यांच्याशी असं बोलू शकत नाहीस. आत्ताच्या आता सॉरी म्हण सगळ्यांना. मॅडम, असू दे ना. आज चांगला दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणात मला मोडता घालायचा नाहीये, म्हणून जाऊ देते. पण सासू मॉम, मी काहीच रॉंग नाही केलं. ते आपले अजून गेस्ट येऊन जेवून नाही गेलेले आणि हे सगळे सर्वंट्स अचानक आले आणि ते फ्लोर डर्टी करत होते, म्हणून मी त्यांना फक्त बाहेर जा असं सांगत होते. दिशा, गेस्ट आलेत. काय आलेत? कुठे आहेत? म्हणजे गाड्यांचा आवाज पण नाही आला. आपले गेस्ट इथे आलेत आणि हेच आहेत आजचे महत्वाचे गेस्ट. काय? त्यांच्या हात धुण्याची व्यवस्था करा. अहिल्या मॅडम, प्लीज असं काय करू नका. आम्हा सगळ्यांना अवघडल्यासारखं होत आहे. सावित्री, हा सोन्यासारखा दिवस आम्ही तुमच्याचमुळे तर बघतोय. तुमच्या आशीर्वादांमुळे, प्रार्थनांमुळे आज आदित्य आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. तुम्ही होतात म्हणून आम्हाला लढायचं बळ मिळालं. तुम्ही इथे घरी असता म्हणून आम्ही निश्चिंत असतो. आदित्य सोबत हॉस्पिटलमध्ये मी निर्धास्त राहू शकले. संपूर्ण किर्लोस्कर परिवार तुमचा ऋणी आहे आणि त्याची परतफेड म्हणून नाही, पण आमच्याकडून एक प्रेमळ भेट. तुम्ही सगळेजण आता हात धुवा आणि जेवायला बसा. तुमच्या सगळ्यांसाठी अहिल्या देवींनी खास स्वतःच्या हाताने सुग्रास जेवण बनवलंय. दामिनी, सगळ्यांचे हात धुवून घे. शी, या घाणेरड्या माणसांनी कधी स्वतःचे हात धुतले असतील का जेवताना? मी यांचे हात धुवायचे म्हणे. दामिनी, ऐकलं नाहीस का? पाहुणे आहेत आपले. ये लवकर.
दे. या घरात समद्यांना किती प्रेम मिळतंय. आज माझा बा गणी किर्लोस्करांच्या घरात मान सन्मानानं जेवण करायला लागलेत. अजून काय पाहिजे? ए पारू, तुला माहित होतं ना आजचे गेस्ट कोण आहेत ते? नाही दिशा मॅडम, मला खरंच कल्पना नव्हती. एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू. आणि काय ग, सगळे नोकर तिकडे जेवतायत आणि तू इथे काय करतेस? तुला नाही जायचं तिकडे? ओ, एक मिनिट, तू स्वतःला या घरातली नोकर समजतेस ना अजूनही, की फॅमिली मेंबर समजायला लागलीस? तुझ्या ना डोक्यात काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे, मला माहिती आहे. नाही दिशा मॅडम, अहो काही काय बोलताय तुम्ही? असं खरंच काय बी नाही. समद्यांचं झाल्यावर मी बसणारच होते जेवायला. हो, समजांचे जेवण झाल्यावर मी बसणार होते. असं कसं? सगळे जण तिकडे जेवायला बसलेत आणि आज घरातल्या सगळ्या नोकरांचा म्हणजेच तुझ्यासारख्या माणसांचा मान सन्मानाचा दिवस आहे ना. मग तुझा पण पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. चल गपचूप आणि बस तिकडे सगळ्यांसोबत. चल. दिशा मॅडम, सावकाश होते बरं का. मारुती, काही लागलं तर मागून घे. सासू मॉम, तुम्ही आज सगळ्या सर्वंट्सचा मान सन्मान करतायत, पण त्यात पारू तर राहिलीच. पारू पण आपली सर्वंटच आहे ना, तिचं जेवण राहिलंच. जा पारू, बस तू पण. दिशा, हे आज सगळेजण इथे जेवायला बसलेत हे सर्वंट्स म्हणून नाही आहेत. ते आपले खूप महत्वाचे पाहुणे म्हणून बसलेत. आणि पारू या घरची सर्वंट नाहीये, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. ती सगळ्यांबरोबर नंतर बसेल जेवायला. तू जाऊन गिफ्ट घेऊन ये. ओके सासू मॉम. दामिनी आंटी, प्लीज माझी हेल्प करायला याल? मंगेश, काय हवंय का? मारुती, व्यवस्थित ना? यार, सासू मॉमना ना वेड लागलंय. एव्हरी टाइम या सगळ्या सर्वंट्सना ना असं डोक्यावर बसवून ठेवतात. इतकी मोठी बिझनेस वुमन आणि असल्या चिल्लर गोष्टी करते. असं सांभाळतात यार एवढं मोठं किर्लोस्कर एम्पायर, गॉड नोस. नाही तर काय, मला तर स्वतःचाच इतका राग आला होता ना, त्या नोकरांसमोर मी नोकर बनून काम करत होते. एक मिनिटासाठी मी विसरलेले की मी या घरची सून आहे. यार, मी इतके सगळे पैसे खर्च करून इतके एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स आणले ते काय या भिकारड्यांना द्यायला? हे इतके महागडे गिफ्ट घ्यायची लायकी तरी आहे का या लोकांची? नाही नाही, काहीतरी डोकं लाव. हे गिफ्ट्स त्या भिकारड्यांना मिळताच कामा नये. कळतंय ना? टॅमी, एक काम कर, तू बाहेर जाऊन थांब आणि काहीतरी टाइमपास कर. ठीक आहे? तोपर्यंत मी ना ऑनलाईन काहीतरी आलतू फालतू ऑर्डर करून टाकते आणि इकडे मागवते. डन. अरे काय किती वेळ? हा, आई कधीची वाट बघते तुमची. चला. हो प्रीतम, ते फक्त ना जरा गिफ्ट ऑर्डर करते. ऑर्डर कशाला? ते समोर आहेत ते पाहुण्यांसाठीच आहेत ना आपल्या. नाही प्रीतम, हे गिफ्ट पाहुण्यांसाठी आहेत, माहितीये मला. चला चला चला, लवकर लवकर या या. ह्या आई वाट बघते तिकडे, पकड. ठीक आहे, चल. अरे प्रीतम काय? थांब, आई चिडे, माहितीये ना. चल.
बस झालं. हा निशा पकड. थांब. हा चला या लवकर या. आई चिडेला मग मला सांगू नका. लवकर या. चल 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 चल. ते तुम्ही अजून हालत नाहीये. चला ना घाई आहे आपल्याला. या लवकर या. कमॉन. आज तुमचा सगळ्यांचा हा पाहुणचार करणं फक्त एक निमित्त होतं. खरं तर मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. तुम्ही सगळे आमच्या कुटुंबासोबत उभे राहिलात. आज मला खात्री वाटते माझे आदित्य प्रीतम एकटे नाहीयेत. त्यांच्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारा हा एवढा गोतावळा आहे. दिशा, दामिनी, तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही योग्य पार पाडली. गिफ्ट छान दिसतात. आई पण जबाबदारी अजून पूर्ण कुठे झाली आहे? म्हणजे यांनी जर यांच्या हस्ते गिफ्ट पाहुण्यांना दिले तर जबाबदारी पूर्ण होईल ना. बरोबर. चला या, तुम्हीच आपल्या पाहुण्यांना सन्मानाने हे गिफ्ट द्या. ये दामिनी, ये गणी. मी गिफ्ट उघडून बघू का? म्हणजे असं चालतंय ना व? अरे गणी इथं नको फोडू, घरी गेल्यावर फोड. मग मी घरी जातो. ये मंगेश. मारुती, ये. मॅडम, सर, आदित्य बाबा, याची खरंच काही गरज नव्हती. मामा, सगळ्या गोष्टी गरज म्हणून नाही केल्या जात. किर्लोस्करांचे संस्कार आहेत. मामा, जे आपले असतात ते आपल्यासाठी धावून येतात. तुम्ही आलात, तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही आपली माणसं आहात. मामा, माझ्या आई बाबांइतकंच तुम्ही माझे आहात. मनापासून धन्यवाद. आदित्य बाबा, हे असं काही करू नका हो. मामा, अहो काय नाही केलं तुम्ही आमच्यासाठी. लहानपणापासून अंग खांद्यावर खेळवलं. सावित्री आत्या तर खरी आत्या आहे माझी. किती लाड केले तिने आमचे. लहानपणी फक्त मनात जरी आणलं की हे खायचंय तरी लगेच बनवून द्यायची. खूप सांभाळलं तिने आम्हाला. ते मंगेश दादा, त्यांच्यामुळे आपलं हे घर सुरक्षित आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत राहू शकतो, निवांत काम करू शकतो. मनीषा ताई किती उत्तम पद्धतीने घर सांभाळतात. आणि रमेश मामा, सगळे तुम्ही सगळेच. तुम्ही आमच्यासाठी काय काय केलं हे सांगत राहिलं तर अख्खा दिवस कमी पडेल. हे घर आनंदाने हसताय खेळताय कारण या सगळ्यात तुमचे कष्ट आहेत, तुमचा त्याग आहे. तुमची या घराबद्दलची आपुलकी आहे म्हणूनच तुमच्यामुळे हे किर्लोस्कर कुटुंब उभं आहे. तुम्हा सगळ्यांचे आमच्या आयुष्यात असल्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बरं, येऊ का मी आता?
ये सावित्री. दामिनी दे गिफ्ट. मॅडम मी पण येते आता. अरे पारू, तुला गिफ्ट द्यायचंच राहिलं. ये दामिनी. दामिनी तिला गिफ्ट दे. देवी आई मला काय बी नको. नकोय तिला गिफ्ट. देवी आई समजा चांगलं झालं हेच भरपूर आहे माझ्यासाठी. प्रिया मॅम, तुम्ही निघताय का? हो आजचं माझं सगळं काम झालं ना करून, सो निघते आता. हो पण तुम्ही जेवला नाही आहात अजून. एक काम करा, तुम्ही आधी जेवून घ्या, मग हवं तर मी येतो ना तुम्हाला सोडायला. हो प्रिया, आतमध्ये सगळ्या सर्वांचं जेवण करून झालंय. आता फक्त 2च सर्वंट्स बाकी आहेत, तू आणि पारू. जा जेवण करून घ्या. आज सगळेच सर्वंट्स खूप मान सन्मानाने जेवले. अहिल्या मॅडमना खूप किंमत आहे ह्या माणसांची. हा म्हणजे सगळ्यांनाच असते असं नाही. पण एनिवेज प्रीतम सर आज माझा उपवास आहे, सो मी नाही जेवणार आहे. नक्की ना? एक काम करा, तुम्ही फ्रुट्स घ्या किंवा ज्यूस. हा प्लीज काहीतरी घ्या ना. नाही नाही थँक्यू सर, मी निघते आता. ओके बाय. प्रीतम, व्हॉट्स गोइंग ऑन? नथिंग. दिसतंय मला सगळं. ऑफकोर्स दिसणार, डोळे आहेत तुला. ऐक ना, स्टॉप इट. चेष्टा करण्यासारखं काहीच नाहीये. मी इतके दिवस झाले या घरात राहते, पण एकदा सुद्धा तुम्हाला विचारलं नाहीस की दिशा जेवलीस का? का? काय आहे ना दिशा, तुझ्याबद्दल काही कन्सर्न वाटावं इतक्या जवळची तुम्हाला वाटत नाहीस. बाय. चल ये बस जेवायला. चल सुरू कर. मी काय म्हणतोय, मी तुमच्या सोबत बसतो ना जेवायला. अरे आम्हाला अजून जेवायला वेळ आहे. श्रीकांत आणि प्रीतम काहीतरी ऑफिसचं काम करतायत, ज्याच्यात आत्ता तुला लक्ष घालायची काहीही गरज नाहीये. कारण आत्ता तुझी प्रायोरिटी तुझी तब्येत असायला पाहिजे. त्यामुळे तू जेवून घे. काय रे, काय झालं? जेव की. आदित्य, तू एका कंपनीचा CEO आहेस. हा काय हट्ट चाललाय? प्लीज. पारू, तू पण जेवून घे. तुमचं आई लेकरांचं प्रेम बघूनच माझं पोट भरलं. पारूचं पोट इतरांना आनंदी बघूनच भरतं. बस. नक्की? ह्याच्यानंतर औषधं घ्यायची आहेत तुला? मी ठेवते.
तुमच्या ताटातलं जेवल्यानंतर ना पंचपक्वान्न खाल्ल्यासारखं वाटतं.